वेलकम मित्रांनो, जॉबच्या जॉब हबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. विचार करा, एक असं करिअर जिथे तुम्ही शिकताय, कमावताय आणि देशाच्या पॉवर सेक्टरमध्ये थेट आपलं योगदान देताय. भारी वाटतंय ना? आज आपण अशाच एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे महापारेषण नागपूरची अप्रेंटिसशिप. चला तर मग या संधीचा प्रत्येक कोपरा आपण जवळून पाहूया. स्क्रीनवर हा जो आकडा दिसतोय ना 28, हा फक्त एक नंबर नाहीये. ही आहेत तुमच्या करिअरसाठी उघडलेली 28 दारं, थेट महाट्रान्सको नागपूरमध्ये. हो, इलेक्ट्रिकल क्षेत्रात आपलं भविष्य घडवू पाहणाऱ्या 28 उमेदवारांसाठी ही एक अक्षरशः सोनेरी संधी आहे. तर ही संधी नक्की कोण देतंय? ही संधी दिली आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने, म्हणजेच आपल्या सर्वांच्या ओळखीच्या महाट्रान्सकोने. आणि पद आहे शिकाऊ उमेदवार, खास करून इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी. चला बघूया यात नक्की काय काय आहे ते. चला एकाच नजरेत सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी बघूया. संस्था आहे महापारेषण नागपूर. पद आहे वीजतंत्री शिकाऊ उमेदवार. एकूण जागा आहेत 28. आणि हो, नोकरीचं ठिकाण अर्थातच आपलं नागपूर. एकदम क्लिअर. हे आहेत या संधीचे मुख्य आधारस्तंभ. ओके, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की तुम्ही या संधीसाठी पात्र आहात का? चला आपण मिळून तपासूया की या सुवर्ण संधीची दारं उघडण्यासाठी आपल्याकडे नक्की कोणत्या चाव्या असणं गरजेचं आहे. इथे ना फक्त 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे तुम्ही 10वी पास असायला हवं, आणि दुसरी तुमच्याकडे NCVT मान्यताप्राप्त ITI मधून इलेक्ट्रिशियन ट्रेडचं सर्टिफिकेट असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे बघा, शिक्षण आणि कौशल्य या दोन्ही गोष्टी इथे एकदम महत्त्वाच्या आहेत. आता वयाचं बघूया. जर तुमचं वय 18 ते 32 वर्षांच्या मध्ये असेल तर तुम्ही या संधीसाठी एकदम परफेक्ट आहात. ही संधी तरुण आणि उत्साही उमेदवारांनाच शोधत आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, अर्ज कसा करायचा. इकडे जरा लक्ष द्या, कारण ही प्रक्रिया थोडी वेगळी आहे. यात 2 टप्पे आहेत. एक आहे ऑनलाईन आणि दुसरा आहे ऑफलाईन. लक्षात ठेवा, यशस्वी अर्जासाठी हे दोन्ही टप्पे पूर्ण करणं खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. पहिला टप्पा आहे ऑनलाईन अर्ज. सगळ्यात आधी अधिकृत अप्रेंटिसशिप पोर्टलवर जायचं. तिथे नवीन उमेदवार म्हणून स्वतःला रजिस्टर करा. एकदा का लॉग इन झालं की हा नंबर लक्षात ठेवा, E10162 000098. हा नंबर वापरून ही संधी शोधा आणि तुमचा ऑनलाईन अर्ज एकदम काळजीपूर्वक भरा. थांबा. ऑनलाईन अर्ज भरला म्हणजे आपलं काम झालं असं अजिबात समजू नका. खरी गोष्ट तर आत्ता पुढे आहे. एक खूप महत्त्वाचा ऑफलाईन टप्पा अजून बाकी आहे, ज्याशिवाय तुमचा अर्ज पूर्णच होणार नाही. आता लक्ष देऊन ऐका. तुम्ही जो ऑनलाईन अर्ज भरलाय ना, त्याची प्रिंट काढायची. त्यासोबत जाहिरातीत एक फॉर्म A दिला आहे, तो भरायचा. मग तुमची सगळी गरजेची कागदपत्र गोळा करायची, त्यांच्या कॉपीजवर स्वतःची सही करायची आणि हे सगळं एकत्र करून दिलेल्या पत्त्यावर पाठवायचं. समजलं? ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही कामं करायची आहेत. कागदपत्र कोणती लागतील? तुमची 10वी आणि ITIची मार्कशीट, वयाचा पुरावा, आधार किंवा पॅन कार्ड, आणि जर तुम्ही आरक्षित प्रवर्गातून असाल तर जातीचा दाखला. आणि एक गोष्ट अजिबात विसरू नका, प्रत्येक कागदाच्या फोटोकॉपीवर तुमची सही म्हणजेच सेल्फ अटेस्टेशन असायलाच हवं. आता हा पत्ता व्यवस्थित लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुमची सगळी कागदपत्र इथे पाठवायची आहेत. कार्यकारी अभियंता, ग्रहण केंद्र, रिंगमेन विभाग, क्वार्टर टाईप 2/1, 132 kV, बेसा उपकेंद्र, नागपूर, 44003. पत्त्यात जराही चूक करू नका, नाहीतर तुमची सगळी मेहनत वाया जाऊ शकते. चला आता आपापले कॅलेंडर आणि मोबाईल तयार ठेवा, कारण आता आपण त्या तारखांबद्दल बोलणार आहोत ज्या तुम्ही अजिबात विसरता कामा नये. कारण वेळ निघून गेली की संधीसुद्धा निघून जाते. या तारखा डोक्यात अगदी फिट बसवा. अर्ज प्रक्रिया सुरू होतेय 20 एप्रिलला. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 27 एप्रिल. म्हणजे तुमच्याकडे फक्त 1 आठवड्याचा वेळ आहे. आणि तुमचा ऑफलाईन अर्ज 8 मेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचायलाच हवा. त्यामुळे अजिबात वेळ वाया घालवू नका. ठीक आहे, तुम्ही अर्ज केला, पण आता पुढे काय? तुमची निवड कशी होणार? चला, ही निवड प्रक्रिया कशी काम करते ते समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला तुमच्या पुढच्या प्रवासाची एक स्पष्ट कल्पना येईल. निवड प्रक्रिया एकदम सरळ आणि सोपी आहे, 4 टप्प्यांमध्ये. पहिला, तुमच्या 10वीच्या मार्कांवरून एक मेरिट लिस्ट तयार होईल. दुसरा, त्या लिस्टमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांची कागदपत्र तपासली जातील. तिसरा, कागदपत्रांची तपासणी यशस्वी झाली की तुमची अंतिम निवड होईल. आणि चौथा टप्पा, तुम्हाला प्रशिक्षणासाठी जॉईनिंग लेटर मिळेल. सोपा आहे की नाही? तर मग या सगळ्याचा आपल्यासाठी अर्थ काय? ही फक्त एक अप्रेंटिसशिप नाहीये.
ही तुमच्या करिअरला लागणारी ती पहिली ठिणगी आहे जी ऊर्जा क्षेत्रात तुमच्यासाठी एक मोठा प्रकाश निर्माण करू शकते. अप्रेंटिसशिप म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक लर्निंग प्लस अर्निंगचा फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्ही काम शिकता, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आणि त्याच वेळी तुम्हाला स्टायपेंडसुद्धा मिळतो. हा अनुभव तुम्हाला भविष्यात इतरांपेक्षा नक्कीच 2 पावलं पुढे ठेवेल. तर मग आता तुम्हीच विचार करा, काय हीच ती संधी आहे जी तुमच्या करिअरला एक नवी उज्ज्वल दिशा देऊ शकते? ही केवळ एक शिकाऊ उमेदवारी नाही, तर ऊर्जा क्षेत्रातल्या तुमच्या यशस्वी प्रवासाचा पहिला अध्याय ठरू शकते. निर्णय तुमचा आहे. जॉबच्या जॉब हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.